स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत भिनार में अखंड हरिनाम सोहला का आयोजन संपन्न हुआ। हम आपको बता दें कि पिछले 3 साल से जो है हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सोहला का कार्यक्रम होता है, जहाँ पे पालकी और महाभंडारा का आयोजन भी होता है। आप देख सकते हैं जो महाराज जी आए हैं उनके हाथ उनके द्वारा जो है कथा वाचन होगा। और सबसे बड़ी बात है कि इस जो आयोजन का कार्यक्रम है तो मेन जो युवा मंडली है उनके हाथों में रहता है। उन्होंने बहुत ही कोशिश करके जो है इस कार्यक्रम के लिए मेहनत करके जो है करते हैं। तो चलिए आप देख सकते हैं कि वहाँ पे माननीय श्री महादेव घटाल साहब आए हुए थे। तो चलिए देखते हैं और सुनते हैं वहाँ। सहस्रावतुल्यं राम नामो रामनी। ओम नमो भगवते वासुदेवाय। माझी ऐकावी विनंती। निरंतर निवास करणाऱ्या माऊलीची चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आलो होतो। जय जय वसुधे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षकीये। आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी। हृदयाकाश पल्लकी परदेसी निजे। प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी। आत्मसुखाती बाळली नीलेव विसी। 17 स्तन्यनेसी अनहताता हल्लरुगासी। समाधी बोधेन जगसी बुजा बोली। म्हणून साधका तुम्हावली पिके सारस्वत तुझे पावली। या कारणे सावली नसंडी तुझे म्हणवली अंबे श्रीमंते निजन कल्पलते। आज
सात्विका जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी नखल गोपिका नंदनो भवा नखिल देवा अंतरात्मा विघ्न साधितो देवा आदि देवा कथा कहू मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम इनके पद वंदन किए नासे विघ्नानेक जेथे आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ भगवान ज्ञानेश्वर महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा जो परमात्मा आता पंढरपुरात उभा आहे पंढरपुरी भीमातटी सुंदर मनोहर गोपटी काला शब्दाचे 4 अर्थ केले एक प्रकाश दुसरं ज्ञान तिसरं अद्वैत चौथा प्रसाद प्रेम आणि काला असे एकूण 6 अर्थ केलेले आहेत प्रकाश म्हणजे काय तर ज्ञान आता आपल्याला भगवान ज्ञानोबराय परमात्मा प्रकाश रूप आहे असं सांगतात आपण परमात्म्याचे आहोत म्हणजे आपलाही काहीतरी प्रकाश आहे किमान आपला प्रकाश घरात तरी आहे समाजात तरी आहे पण परमात्मा सर्वत्र प्रकाशित आहे सूर्याचा प्रकाश आपल्याकडे आहे पण जी बाजू पृथ्वीची सूर्याच्या समोर आहे तिथे प्रकाश आहे जी बाजू सूर्याच्या समोर नाही तिथे अंधार आहे पण परमात्म्याचा प्रकाश मात्र आत बाहेर सर्वत्र आहे म्हणून त्याला प्रकाश म्हणतात आणि प्रकाश शब्दाचा दुसरा अर्थ ज्ञान केला ज्ञान काय ज्ञान कशाला म्हणतात ज्ञानाच्या पुन्हा 2 व्याख्या केल्या एक आहे भ्रमज्ञान आणि दुसरे प्रमाज्ञान भ्रमज्ञान म्हणजे काय जग जग दिसतं हे भ्रमज्ञान आहे आणि जग परमात्मा दिसायला लागलं की हे प्रमाज्ञान ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्याचा प्रकाश जरी आपल्याला एक दिसत असला आता तरी त्याची हजारो किरण आपल्यापर्यंत आहेत हजारो किरण आणि प्रत्येक करतोय आपल्याला चेतना देतो जाग करतो तसं भगवंताचा प्रकाश ज्ञान आपल्याला जाग करत असत पण आता झोपेत आहोत असा त्याचा अर्थ आहे विठ्ठल ते म्हणाला मी कीर्तनात बसले तुम्ही म्हणता झोपेत आहात तरी पण झोपेत तुम्ही झोपेत आणि मीही झोपेत आहे कीर्तन करत असतो तरी कारण अविद्या अज्ञान नावाच्या झोपेत आहोत अजून आपण आपल्याला ओळखलेलं नाही आपण जरी एखाद्याला भांडताना म्हटलं तो अजून मला ओळखलं नाही तरी ओळखलं नाही विठ्ठल बैसता संताची संगती सोपं सांगतो कठीण वाटेल कदाचित पण ऐका कळल्यावर आनंद होईल कळेपर्यंत नक्की शिव्या द्या काय हरकत नाही पण मनोजवम एकम बुद्धिमत्ताम वरिष्ठम नुसते बुद्धिमत्ताम नाही वरिष्ठम आपल्यासारखी बुद्धी नाही आपली बुद्धी फक्त संसारात आहे भांड्या कुंड्यात आहे घरदारात आहे दागदागिन्यात आहे कपड्या लत्यात आहे त्यांची बुद्धी फक्त रामात आहे पुढे जाऊन आत्मा रामात आहे म्हणून त्याला छाती फाटता आणि छाती काढून कोणाकडे चाललं